नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी कोमल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर इथे वाजलेत 6 आणि मी तिथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आधीला स्कूलला जायचं आहे, त्यामुळे मला पण माझं पटकन आवरायचं आहे. इथे मी आंघोळ करून आली आहे आणि आता मी स्किन केअर करणार आहे. तुम्ही माझे जुने ब्लॉग बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल की आंघोळ केल्यावरती मी निव्हिया सॉफ्ट यूज करते. आणि आता जरा थंडी आहे तर मला बॉडी लोशन आणायचं आहे. कोणतं आणू ते तुम्ही मला सांगा, कोणतं छान आहे, कारण की मी मोस्टली बॉडी लोशन यूज करत नाही. आणि लिप्सला मी बोरोलिन लावते, पण पूर्ण संपलं आहे. मी तुम्हाला 1 मिनिट दाखवते. ही बोरोलिन आहे जी मी यूज करते, ती पूर्ण संपली आहे आत थोडी. ठीक आहे, मी ती लावून दाखवते तुम्हाला. आता हे मी बाजूला ठेवते. चेहरा थोडा ऑइली दिसत असेल सो तो इग्नोर करा. हे पहा, एकदम संपली आहे. थोडीशी दिसते, थोडीशी आहे याच्यात, ती मी आता माझ्या लिपवरती अप्लाय करते. आणि याने खूप दिसते, खूप छान लिप्स एकदम मऊसूत होतात. दॅट्स इट. आता आपण लागूया कामाला. ठीक आहे, ही अशी मी आंघोळ केल्यानंतर दिसली आहे. चलो, खूप काम आहे. इथे मी बिग बास्केटमधून शेंगदाणे मागवलेले. पॅकिंग चांगली होती आणि शेंगदाणे 220 काही रुपयाला होते 1 kg. आणि इकडे जरा खराब झाल्यासारखे शेंगदाणे दिसत होते. मग माहीत नाही, नेहमी असा एक्सपिरियन्स येतो की काय लोकांना. मी पहिल्यांदाच ट्राय केलं, पण शेंगदाणे थोडेसे आतून खराब असल्यासारखं मला पॅकेटच्या वरतून दिसलं. तर म्हटलं ठीक आहे, आता आपण मागवलंच आहे तर हे पॅकेट यूज करूया. 1 किलोसाठी एक्सचेंज. आणि हे मला अजून बिग बास्केटचं माहीत नाही इतकं, पण ठीक आहे म्हटलं, आता चला आणलं आहे, मागवलं आहे तर हे बरणीमध्ये भरून ठेवूया. मग मी पॅकेट ओपन केलं आणि जे माझ्याकडे बरणी आहे त्यामध्ये मी हे शेंगदाणे भरून ठेवले. आता जशी रिक्वायरमेंट असेल तसे तसे ते यूज होतील. आणि मी नंतर ते चेक पण केले शेंगदाणे की कसे आहेत म्हणून. तर ठीक आहेत, इतके पण खराब नाही आहेत. तसं बघायला गेलं तर डीमार्टचे पण शेंगदाणे आहेत ना, जास्त दिवस टिकत नाहीत. त्यांना पण भुरा येतो आणि आतून काळे असतात ते. त्यामुळे मोस्टली मी डीमार्टचे पण शेंगदाणे भरत नाही. म्हटलं बिग बास्केटमधनं चांगले येतील तर तिकडं पण असा प्रॉब्लेम. ठीक आहे, चला इथे आता मी शेंगदाण्याची बरणी माझी ठेवली आहे जागेवरती. आणि पॅकेटमध्ये उरलेले थोडे शेंगदाणे आहेत, मी ते आता भाजून घेते आहे, कारण की आज आहे सोमवार आणि आमच्या दोघांचा पण उपवास आहे. तर इथे मी आधीचा टिफिन देऊन आधी माझा स्कूलला गेला होता, ते शूट करायचं राहून गेलं, कारण की सकाळी खूप घाई गडबड झाली होती आणि मी ते काही शूट केलं नाही. आधीला चपाती आणि धिरडं दिलं होतं मी. तर इथे मी शेंगदाणे भाजून थंड करायला ठेवले. त्यानंतर मी कुकरमध्ये बटाटे धुवून लावले होते. इथे कुकरची शिट्टी झाली. चला, शेंगदाण्याचे पण मी असे फोलकटं काढून घेतले. आता मी तुम्हाला दाखवते की मी बटाटा कसा बनवते. शेंगदाणे चेक केले, आतून काळे वगैरे नव्हते पडले, भुरा आलेला नव्हता. तर इथे मी शेंगदाण्याचं वाटण काढून घेतलं. नंतर त्यामध्ये मिरची वाटली, बटाटे उकडलेले ते मी इकडे सोलून घेतले. सगळे बटाटे, हिरवे बटाटे होते त्यात, पण ते इतके कच्चे नव्हते. सगळे बटाटे सोलून घेतले आणि ते कट पण करून घेतले छोटे छोटे तुकड्यांमध्ये. नंतर आता मी त्याची रेसिपी सांगते तुम्हाला की कसं बनवलं होतं. इथे तेल संपलं म्हणून मी तेल पॅकेटच कट केलं. सकाळी सकाळी इतका माझ्याकडे वेळ नव्हता. मग त्यामध्ये जिऱ्याची फोडणी आणि तेलात डायरेक्टली मी बटाटा टाकला, वरतून मीठ घातलं आणि मस्तपैकी सगळं एकजीव करून घेतलं. थोडंसं त्यामध्ये मी आता मिरची वाटलेली घालणार आहे. मीठ तर मी ऑलरेडी घातलेलंच आहे. मिरची वाटलेली घालून मी ते ना असं एकदम एकजीव परतत आहे. तुम्हाला दिसत असेल की तेल छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये मस्त भाजून घेतलेलं आहे सगळं. आता थोड्या वेळाने मी त्यात शेंगदाण्याचा कूट ॲड करून मी झाकण लावलं आणि मस्तपैकी हे वाफ देऊन घेतले. आता मी यांचा टिफिन भरती आहे. हे माझ्या आधी ऑफिसला जातात. यांचं ऑफिस लवकर असतं. हे 9 वाजता, 9 ते 9:15च्या दरम्यान हे ऑफिसला निघून जातात.
तर हा टिफिन यांचा आहे, आधीच्या पप्पांचा. तर बघत असाल किती सुंदर दिसतोय है ना. चला तर मग आता इकडे मशीन मी लावलेली होती, तर ते कपडे सगळे झालेत धुवून आणि आता मी हे सगळे कपडे वाळत घालणार आहे. तर माझ्याकडे मशीन आहे, ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना म्हणजे हाताने कपडे धुवायचे असतात. मी पहिले हातानेच कपडे धुवत होते, पण नंतर ऑफिसमुळे मला वेळ खूप लागत होता ह्या कामांना, म्हणून मग मशीन घेतली यांनी माझ्यासाठी. आणि मग ती मशीन थोडीशी खराब झाली होती, म्हणून ती बदलून आम्ही ही नवीन मशीन घेतली आहे. आता या वॉशिंग मशीनला मला वाटतं 1 वर्ष झालं असेल मला ही मशीन घेऊन. तर छान चालती आहे आणि मला जो मोड हवा आहे त्या मशीनमध्ये मी तो यूज करून कपडे धुवत असते. त्यामध्ये बेडशीट्स, टॉवेल्स, ब्लँकेट्स सगळे वॉश होतात. फक्त मी पायपुसण्या त्यात टाकत नाही. तर इकडे आता मी राईस बनवते आहे आधीसाठी. आणि म्हणजे आधी सकाळी भाजी चपाती घेऊन जातो, त्यामुळे तो दुपारी राईस खातो आणि संध्याकाळी परत भाजी चपाती राईस असं जेवतो आम्ही. तर इथे मी तांदूळ धुते, 3 ते 4 वेळा तांदूळ धुतल्यानंतर मी आता हे भात लावते आहे. पातेल्यामध्ये मी भात का बनवते की कुकरमध्ये अंदाज येत नाही भाताचा. हा कुकरमध्ये छान होतो भात, पण त्याचा एक वेगळा वास येतो, म्हणून आम्ही पातेल्यामध्येच बनवतो. म्हणजे मी पातेल्यामध्येच बनवतो. तर इथे गॅस पेटवला आहे, मी पातेलं ठेवते आणि लगेच मी माझ्या पुढच्या कामाला लागली आहे. या वेळेच्या मध्ये ना मी बरीच कामं करत असते, पण जिथे शक्य होईल तिथे मी कॅमेरा सुरू करून मी शूट घेत असते. तर इथे मी आता झाडून घेते आहे. तर सगळं घर स्वच्छ झाडते आहे, कारण की आता गेले मी कामाला की संध्याकाळीच मी घरी येणार. मग तोपर्यंत घरी कोण झाडून वगैरे नाही घेणार, कारण की आधी उशिरा येतो ना, 3-3:30 नंतरच येतो तो. तर हे आहे एक मी टॉनिक घेते आहे, टॉनिकच म्हणू शकतो आपण याला. तर हे पूर्ण नॅचरल आहे. तर हे 10 ml मी घेते. हे मी का घेते आहे तुम्हाला सांगते, की मला मध्ये खूप चक्कर येत होती, थकवा येत होता, परत हातापायाला मुंग्या येत होत्या. तर त्यासाठी मी हे औषध घेते आहे. हे 10 ml मी इथे यूज करते आहे. 10 ml हे टॉनिक आणि त्यानंतर 3 हे झाकणं म्हणजे 30 ml पाणी, असं हे मिक्स करून मी हे सकाळी घेते. आणि हे उपाशीपोटी घ्यायचं असतं आणि खूप छान रिझल्ट आला मला याचा. म्हणजे एकदम आपल्याला आहे ना एनर्जेटिक वाटतं याने हे पिल्यावरती, आणि थकवा येत नाही. मेन म्हणजे लेडीजसाठी हे खूप चांगलं आहे, ज्या ऑफिस वर्किंग आहेत आणि ज्या घरी पण असतात, की घरात खूप काम असतं. असं आपण म्हणतो की कामाला जाणाऱ्या बायकांना जास्त काम असतं, असं काही नाही आहे. घरी असणाऱ्या लेडीजसुद्धा खूप जास्त काम करतात. तर त्यांच्यासाठी पण हे खूप छान आहे. हे जवळजवळ मी आता 3 महिने झालं घेते आहे आणि मला हे खूप इफेक्टिव्ह वाटलं. तर इथे मी आता ते औषध पूर्ण पिणार आहे, टॉनिक. आणि हे काचेच्या भांड्यातच पितात, म्हणजे आपण मग म्हणू शकतो. मगामध्ये मी हे घेऊन पित आहे. सो आता मला निघायचं ऑफिसला, माझं काम झालेलं आहे. आता फटाफट मी रेडी होते. कपडे इस्त्री करून ठेवले त्यांनी आणि हे ऑफिसला गेलेत. मी जसं तुम्हाला मगाशी दाखवलं की टिफिन त्यांचा भरला वगैरे, तर ते ऑफिसला गेलेत. आता मी रेडी होते. मी रेडी होताना जास्त वेळ नाही घेणार. आणि आज मला इतका उशीर झाला आहे, मला प्रत्येक कॅमेरा सेट करायचा आधी खूप उशीर झाले, त्यामुळे तर ठीक आहे. मॉइश्चरायझर मी पुन्हा एकदा थोडंसं मॉइश्चरायझर लावणार आहे. पहिलं मी हात धुतलाय का, इतकं सगळं काम केलं. ठीक आहे, 4 वेळा तर हात धुवून होतो आपला. ठीक आहे, इथे समोर आरसा आहे, मी आरशात बघते, तुम्ही माझ्याकडे बघा. पूर्ण मॉइश्चरायझर मी लावून घेते चेहऱ्याला. लिप्सला तर मगाशीच लावलेलं, लावते तरी पण थोडंसं. बोरोलिन खूप छान आहे लिप्ससाठी. तुम्ही बोरोलिन खूप छान आहे, तुम्ही लिप्सला लावू शकता, मस्त एकदम. त्यानंतर बरेच जण वापरत नसतील, बट ब्रँड दाखवू नये, पण फेअर अँड लवली उशीर झाल्यावर मी ते लावते. आणि उशीर नसेल झाला तर मी कशी तयार होते हे मी तुम्हाला नक्की दाखवेल. तर फेअर अँड लवली मी यूज करते.
हाताला पण थोडीशी लावते कारण की एवढी जास्त चेहऱ्याला चांगली नाही आहे. डन. हे झालेलं आहे. आता अजून एक. तुम्हाला डब्यावरून कळलंच असेल मी काय लावतीये. आणि माझ्या फ्रेंड्स लोकांना पण माहिती आहे की ही पावडर माझी फेवरेट पावडर आहे. सो येस, छानपैकी पावडर लावून घेते. माझी नजर इकडे तिकडे होते कारण की जुन्या मोबाईलची सवय आहे मला आणि अचानक ह्या मोबाईलचा कॅमेरा वेगळीकडे असल्यामुळे मला लक्षात येत नाही. सो दॅट्स इट. माझ्याकडे एक मस्त लिपस्टिक मी तुम्हाला दाखवते. माझ्याकडे ही लिपस्टिक आहे लॅक्मेची, दिसते? हां, ही लिपस्टिक आहे लॅक्मे. ह्याचा कलर आहे CP3. असा दिसतो, असा दिसतो CP3. एकदम सुंदर कलर आहे. आता मला मिररच्या समोर जाऊन लावण्यापेक्षा मी इकडेच लावते. सो लुक. हा असा कलर आहे. सो ही मी रेडी झाली ऑफिससाठी. हे इयरिंग्स घातलेले आहेत. आता मी माझा युनिफॉर्म घालून येते आणि भेटते तुम्हाला. सो मी आता आली आहे माझा युनिफॉर्म घालून. असा माझा युनिफॉर्म नाही म्हणजे हा फॉर्मल ड्रेस आहे. आणि आता मी हेअर कोम करते. मी मागेच माझे हेअर कट केले. त्याला मला वाटतं झाले 3-1 महिने झाले मी हेअर कट केले होते. ठीक आहे. आणि आता ते छोटे आहेत. बरे वाटतात छोटे केस, माहिती आहे, मेंटेन ठेवायला इतके बरे वाटतात. दिसायला लांब केस सुंदर दिसतात पण छोटे केस खूप इझी पडतात. आता पहा, एवढं विंचरला डिटँगल केले म्हणजे गुंता काढला मी. ठीक आहे. आणि आता विंचरते आणि ह्या मोठ्या दाताच्या कंगव्याने मी सध्या विंचरते की कुठे गुंता राहिला आहे. आता मी लहान दाताचा कंगवा घेणार आणि विंचरणार. जस्ट अ मिनिट. उशीर झाला ना, सॉरी, हे बा आता छोट्या दाताचा कंगवा आणलाय मी. उशीर झाला ना, इतका उशीर होतो आणि मी अशी फटाफट रेडी होतीये. खूप लांब जायचं असतं मला, मी खूप लांब जाते कामासाठी. पहिलं तर इतकं जवळ होतं, मी 10 मिनिटात पोचायची आणि आत्ता इतका उशीर लागतो मला जायला आणि ट्रॅफिक पण खूप असते तिकडे. सो येस, असे मी हेअर कोम केलेले आहे. पाठीमागून तुम्ही बघत असाल असे दिसत आहे. ठीक आहे. येस, तर चलो मी पटकन टिफिन भरते आणि निघूया आपण ऑफिसला. इथे आता मी माझा टिफिन भरत आहे आणि इकडे स्वयंपाक केला आहे आधीसाठी. तर इकडे डाळ केली, इकडे भात केलेला आहे आणि मी डबा भरती आहे माझा. काही क्लिप्स मिस झालेले आहेत ह्यामध्ये, जे की मी डाळ बनवताना मिस झालेली आहे क्लिप. आणि काही 2-3 क्लिप्स ज्या यात ॲड नाही आहेत, ज्या शूटच करायच्या राहिल्या तर त्या मी नाही ॲड केल्या. बाकी आता टिफिन भरते आणि ऑफिसला निघते. हा एवढा डबा मी भरलेला आहे. खूप उशीर झाला त्यामुळे मी हे असं ठेवते. ह्या डब्यात मला घ्यायचे होते चिप्स, बट टिफिन आता असंच बंद करते. लाईट्स ऑफ करते आणि चला. सो मी आता माझं घड्याळ घालते. अँगल मी चेक केला नाही, मी दिसते की नाही, पण आय होप मी दिसत असेल. तर चला मी आता टिफिन भरते. टिफिन 2 बनानास,
पाणी, माझा पेन, लिपस्टिक, स्पून. त्यानंतर त्यामध्ये मी घालणार आहे माझं ब्रेसलेट जे चांदीचं आहे आणि ही अंगठी. रोज माझ्यासोबत असतात ह्या वस्तू. सो चलो निघते. ही माझी डायरी जी मी खिशात ठेवते. यस. आता मी घालते शूज आणि सॉक्स. चलो आता मी निघाली ऑफिसला. हे माझे मागे कपडे वाळत घातलेले आहेत ते सगळं. ऑफिसमध्ये गेल्यावरती मी तुम्हाला भेटते. चलो. आता पोहोचली आहे मी ऑफिसमध्ये आणि इथे मी आता पंचिंग करणार आहे. जसं की कॉर्पोरेटवाल्यांना सगळ्यांनाच असतं. पंचिंग केलं आणि आता मी चालली आहे माझ्या शॉपमध्ये. इथून असं स्टाफच्या आधीच मी येते. स्टाफ लोकांना यायला काय होतं लवकर माहीत नाही. टाईमवरती कोणीच नसतं. कोणीतरी आलेली चांगली लागली बघते. हो, हे का बंद आहे बॅक कॅमेराचं? आय थिंक मला कळत नाही आहे. दिसतंय कोणीच नाही आहे. ठीक आहे चला बघूया. इथे आले मी लंच करण्यासाठी. एक डबा मी रिकामा आणला आणि एक हा भरलेला आणला. त्यासोबत मी चिप्स आणलेत. आता मी हे चिप्स खाणार आहे. हा डबा मागे किती झाडे आहे? 5 आहे. भेंडी देतोय मला. तू चिप्स खाय का? हे बाबा कानात हेडफोन घातले. मागचं वातावरण असं आहे, असं वाटतं ग्रीन स्क्रीन लावली आहे किंवा फेक वॉलपेपर लावला आहे माझ्या मागे. तसं नाही आहे. ॲक्च्युअलमध्ये झाडं वगैरे हे असं आहे. सुंदर आहे. फोटोजची मी माझी एक रील टाकलेली ना गुलाबी साडीवरची सुंदरीची, तर तेच हे लोकेशन आहे. आणि म्हणून मी ती रील पोस्ट केली होती, शॉर्ट्स व्हिडिओ. चला भेटते, जेवते आणि मग भेटते. माझा आता टी ब्रेक संपला आहे. मी अशी शूट करते की एखाद्याला समजून जाईल मी कुठे काम करते. आता माझी झाली आहे सुट्टी आणि मी चालली आहे घरी. एवढीशा जागेतून मी शिरत आहे. हां शिरली आहे. नाही मी घेणार नाही, मी इकडून बघते. तर अंधार ॲक्च्युली तिला व्हिडिओमध्ये नव्हतं यायचं, सो त्यामुळे चलो सगळे बाहेर गेले. हां सो चला आता मी निघाली आहे घरी. माझी ही बॅग आणि चलो बाय. घरी गेल्यावरती भेटते. बघूया आता काय स्टेटस आहे घरचा. पुन्हा एवढ्याशा जागेतून मी निघाली. चला आता मी चालली आहे घरी आणि पंचआउट करणार आहे. मी आता घरी जाताना पंचआउट करूनच जायला पाहिजे, नाहीतर आपले प्रेझेंटही लागणार नाही. तर इथे मी पंचआउट केले. चलो सो मी आता घरी आली आहे आणि तुम्हाला बघायचं असेल तर माझ्यासाठी मिनी बघायचं. एक मिनिट, ही बघा मिन्या. ओ माझी पापुली, ओ ग माझी मम्मा, ओ ग माझी मम्मोडी, माझी मम्मोडी, ओ माझी मम्मड्या, ओ ग माझी मम्मड्या, ओ माझी मम्मा. कुठे गेलती मी? कुठे गेलती मम्मा? बघितलं एवढं प्रेम. हे बघा. ओ ग मम्मा का?
बघितलं. आणि हा दुसरा आहे भोकू आमचा, बसलाय त्याच्या जागेवर. असे हे 2 पिल्ले माझे. खूप हिचा तर इतका जीव आहे माझ्यावरती. हिचा मिंटूला मम्मड्या, हा मम्मडी, बघितलं माझी मिंटा. हिचं नाव आहे मिनी. हा माझी मिनू, मिनी शिनली, मिनी शाना, माझी मम्मा, माझी मम्मडी. हा बस चल, झालं, लाड झाला. हो ग, चल मला येऊ दे घरात. दारातच थांबले मी. चल हा थांब, चल. काय अशी ही माझी मिनी आहे. ही माहितीये का, आज ती चुकून घरात थांबली म्हणजे मला यायला उशीर झाला, म्हणून ती माझी वाट बघून बघून घरी आली असेल की मी घरी आले की काय, तिच्या नजरेतून चुकली की काय. नाहीतर ती माझ्यासाठी आहे ना, ती तिकडे चौकात येऊन थांबते, गल्लीच्या तोंडावरती येऊन थांबते आणि माझ्या गाडीच्या मागे मागे पळत येते, माझी वाट बघते. म्हणजे प्राण्यांनी तुमच्यावरती इतकं प्रेम करणं खरंच. माणसांना समजतं एकमेकांना जीव लावणं, पण प्राणी बिचारे, त्यांना काही समजत नाही, त्यांना फक्त माया लावलेली कळते असं. तर हे 2 बच्चू आहेत माझ्याकडे. एकाचं नाव आहे सिम्बा, मेल आहे तो, आणि ही मिनी, ही त्याची मम्मी आहे. त्याला फटके देत असते सारखी. ती दोघांचं पटत नाही, भांडण करतात, त्यामुळे ते वेगळे वेगळे बसलेत, तुम्हाला जसं आता दिसलं तसं. बरं ठीक आहे, चलो आता मी चेंज करते आणि भेटते तुम्हाला. चला. हॅलो. तर मी आता ऑफिसमधनं घरी आले. 1 मिनिट, मी फॅन बंद करते, त्याचा खूप आवाज येतोय. येस, आता मी फॅन बंद केले. मी घरी आले, त्यानंतर मी कुकर लावला. कुकरची अशी अवस्था झाली, त्यातनं डाळ ना सगळी बाहेर आली. थोडा नवीन घेतलेला कुकर, तो असा थोडासा नौटंकी करतो. आणि ही डाळ उकडलेली आहे छानपैकी. तर आता मी डाळीला देते फोडणी. चला सुरू करते. म्हटलं तुम्हाला नेहमी नेहमी उलट्या मोबाईल म्हणजे बॅक कॅमेराने मी रेसिपी दाखवते, सो आता फ्रंट कॅमेऱ्याने बोलूया. पण कसं आहे, त्या माझं किचन पट्टा असा आहे, केवढा माहिती, इथून इथपर्यंत आहे. म्हणजे माझा दोन्ही हात पण माझे लांब होणार नाहीत, एवढाच आहे. लाईक सांगू नाही शकत, छोटासा आहे. तर आता मी फोडणी देते. चला पटकन फोडणी देऊन घेते, भेटते तुम्हाला. तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. मी इकडे साधी तिखट डाळ बनवतीये. त्यासाठी मोहरी, जिरं याची फोडणी देते मी. मोहरी जिरं घालून झालं. आता मी इथे घालणार आहे लसूण, आणि लसणाची फोडणी दिलेली कुठली पण आमटी खतरनाक लागते. लसणाच्या फोडणीचा जो वास असतो ना, तो खूप मस्त असतो, खूप भारी त्याला फ्लेवर येतो. तर इथे मी हळद घातली आहे, कांदा मसाला घातला आहे मी इथे 3 चमचे, आणि टोमॅटो घातला आहे, दॅट्स इट. आणि मी हे मस्तपैकी फ्राय करून घेते आहे तेलामध्ये. आणि डाळीची आता इथे फोडणी लावते आहे, त्याला तडका असा मस्तपैकी. आणि ही डाळ खूप छान लागते. राजमा जो असतो ना, राजमाच म्हणतो ना आपण त्याला, राजमाची जी डाळ असते ना, ते आमच्या इकडे बनवतात, ती पण सेम अशीच बनवतात. तर इकडे डाळीमध्ये ना कसुरी मेथी घाला तुम्ही. नेहमी डाळ बनवली ना, कसुरी मेथी घालून बघा. सांबारामध्ये आपण घालतो ना, यार डाळीत घालून बघा एक दिवस, इतकी सुंदर लागते ना. मी घालते नेहमी. आणि इथे थोडासा वरतून गरम मसाला घालणार आहे मी, एकदम अर्धा चमचा असा गरम मसाला. आणि आता हे मिक्स करून एक उकळी आणायची आपल्याला ह्याची. खतरनाक डाळ लागते ही. संध्याकाळी मी थोडी थकली होती, कंटाळा आलता मला काही जास्त बनवायचा, म्हणून मी इकडे डाळ भात बनवलेला फक्त, तुम्ही बघत असाल. आता शेवटी मी मीठ घालते आहे. शेवटी मीठ घालण्याचं कारण असं की किती आपण पाणी ओतलं आहे त्यानुसार अंदाज येतो. आधी मीठ घातल्यावरती अंदाज येत नाही बरं का, तुम्ही पण असंच करा. तर इथे खळखळ डाळ उकळली आहे. आता चला जेवायला घेते. सो आता माझा स्वयंपाक झालेला आहे आणि आता आम्ही जेवणार आहोत. ठीक आहे, जेवण झाल्यावरती मी तुम्हाला एक 10 मिनिटात भेटते. पोटभर पहिलं जेवते, कारण की आज उपवास आहे आणि मला भूक लागलेली आहे. सो मी पटकन जेवते आणि भेटते तुम्हाला. ठीक आहे. हां, सो आता जेवण वगैरे झालं आहे आणि मी रिलॅक्स झाली आहे. माझं काम आवरलं आहे
आणि सगळं मी जे काही होतं काम माझं ते सगळं मी ह्यात नाही दाखवलं आहे, कारण की सकाळी काय होतं, खूप गडबड होते. म्हणजे मला ऑफिसला पण जायचं असतं, आधीला स्कूलला पण जायचं असतं, यांचं ऑफिस, आमचे टिफिन्स, दुपारी आधीचं जेवण, कपडे, भांडी, पाणी, खूप सगळं असतं. आणि हे सगळं दाखवणं शक्य का नसतं की प्रत्येक वेळी मला ना कॅमेरा सेट करायला ना वेळ लागतो म्हणजे कॅमेरा सेट केल्यानंतर त्या कॅमेऱ्यामध्ये मी कशी दिसतेय किंवा पूर्ण अँगल येतोय की नाही किंवा शूट होतंय की नाही हे मला सारखं वारंवार जाऊन चेक करावं लागतं. त्यासाठी खूप टाईम लागतो. आणि मग सकाळी आधीच्या टिफिनसाठी जी काही तयारी असते तर ती मला दाखवता नाही आली, कारण की सकाळी खूप उशीर झाला होता, आधीला गडबड झाली होती. म्हणून मग पटापट मग मी त्याला धिरडा आणि चपाती करून दिली आणि मग नंतर मग आमच्या स्वयंपाकाला मी सुरुवात केली. गॅस ओटा वगैरे पुसून ठेवला होता मी आणि मग परत मग स्वयंपाकाला सुरुवात केली, कारण की मग नंतर दोघांचा डबा होता आणि मग नंतर आधीला पण मी जेवण बनवलं, ते पण काहीसं शूट नाही झालं, तर थोडीशी अशी गडबड होते. तर आय होप तुम्ही सांभाळून घेताय. आता हा मे बी व्लॉग सुरू झाल्यापासून माझा हा दुसराच व्लॉग असेल, म्हणजे नवीन पुन्हा एकदा सुरुवात केली तेव्हापासूनचा. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगाच. तर एका ताईंची कमेंट होती ताईची की तू काय जॉब करतेस ते सांग, आणि एका ताईची कमेंट होती की नवीन जॉब आहे का. तर हां, जॉब नवीन आहे. मी ज्या फील्डमध्ये काम करत होते पहिल्या तुम्ही मला बघत होतात तर त्याच फील्डमध्ये आहे, फक्त हे स्टोअर नवीन आहे. मी वेगळ्या स्टोअरमध्ये आता इथे जॉब करते. तर मी फक्त मी सांगू शकते की मी सॅलरी म्हणजे मी सांगून नाही डिस्कस नाही करू शकत इकडे, पण छान सॅलरी मला इकडे आहे, म्हणजे जेणेकरून घर चालू शकतं आपलं, एवढी सॅलरी मला आहे तिकडे. आणि मी पहिली जिथे जात होते खूप जवळ होतं, एक 10 मिनिट्समध्ये मी पोहोचत होते माझ्या ऑफिसमध्ये. बट आता मी इतकी दूर जाते, खूप लांब आहे माझं ऑफिस घरापासून, तर जायला वेळ लागतो. मला पाऊण तास आधी निघावं लागतं पोहोचण्यासाठी. तर आणि जॉबचा टायमिंग पण विचारलेलं, तर टायमिंग माझा असा आहे की सकाळी 11:30 ते संध्याकाळी 8:30चा टायमिंग आहे माझा. सो तुम्ही आता हिशोब लावाच की मी सकाळी किती वाजता निघत असेल आणि संध्याकाळी मी कितीला घरी पोहोचत असेल. येताना जमलं तर मी येताना भाजी घेऊनच येते, कधीतरी स्किप होतं भाजी आणणं, कारण की मी कधी जर जास्त आणली तर मग एखादा दिवस मिळतो की तसंच सरळ घरी येण्यासाठी, पण मोस्टली मग येताना मी भाजी आणते. हां, आणि आणखी एक गोष्ट काय विचारलेली की मी काय काम करते. तर हे स्टोअर आहे, जसं की तुम्ही आता होम सेंटर बघता, होम टाऊन बघता, तिकडे गेल्यानंतर तुम्हाला जे सगळं दिसतं होम सेंटरमध्ये तसंच हे शॉप आहे, फक्त ह्या शॉपचं नाव वेगळं. मी शॉपचं नाव पण नाही सांगू शकत तुम्हाला सेफ्टी पर्पज, पण मी तशाच एका शॉपमध्ये काम करते जिकडे फर्निचर, ॲक्सेसरीज, होम डेकॉर आणि घरातल्या सगळ्या वस्तू मिळतात. तर तिकडे मी काम करते आणि भगवंताच्या कृपेने मी ॲज अ तिथे डिपार्टमेंट मॅनेजर काम करते. ही माझ्यासाठी खूप म्हणजे मी हे प्राऊड फील करते खूप स्वतःसाठी की देवाने मला ही संधी दिली आणि मी माझ्या त्या पोस्टचा मी खूप आदर करते आणि मी माझे बेस्ट देण्याचं मी तिकडे ट्राय करते. तर तुमच्या सगळ्यांचं प्रेम होतं, तुमच्या सगळ्यांचे ब्लेसिंग्स होते माझ्यासोबत, आशीर्वाद होते, त्यामुळे मी इथपर्यंत तरी पोहोचली आहे माझ्या पर्सनल लाईफमध्ये. आणि यूट्यूबच्या फॅमिलीबरोबर तर आपण पुढे चाललेलोच आहोत, ते तर तुम्हाला माहितीच आहे. तर जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मला तुमच्याबरोबर खूप सगळं शेअर करायचं जे मी अचीव केले, तर हे मी माझ्या आयुष्यामध्ये अचीव केलेली ही एक गोष्ट मी तुमच्याबरोबर आज शेअर केली आहे. जी माझी ही अचीवमेंट आहे, जी माझी ही ग्रोथ आहे, त्यासाठी मी खूप हॅप्पी आहे. आणि मी देवाचे, भगवंताचे खूप खूप मनापासून आभारी आहे की मला त्यांनी ह्या योग्य समजलं आणि माझ्यासाठी ही संधी दिली. तर आणि म्हणजे मी खूप मला छान वाटतंय आणि हे तुम्हाला सांगताना मला अजून जास्त आनंद होतोय, कारण की तुम्ही पण माझी एक फॅमिली आहात. जशी माझी फॅमिली आहे घरची, तशी तुम्ही माझी दुसरी फॅमिली आहात. तर अशीच माझी साथ द्या, असेच आपण सोबत पुढे जाऊया. आणि आता तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती किती सबस्क्रायबर झाले. ती होती पहिली गुड न्यूज. आज मी सांगितली ही होती दुसरी गुड न्यूज. अजून
गुड न्यूज आहेत माझ्याकडे जे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तुम्हाला जर अशाच गुड न्यूज माझ्याकडून घ्यायच्या असेल की मी काय काय करते तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली असेल ही तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच कमेंट्स करत राहा जेणेकरून मला तुमच्याशी बोलता येईल. कारण की तुमच्या मनातले प्रश्न तुम्ही कमेंट्स केल्याशिवाय मला समजणार नाहीत आणि मला तुमच्या प्रश्नांची उत्तर देता येणार नाहीत. जर तुम्ही प्रश्न विचारले तर मी त्याची नक्की उत्तर देईल. जे जे शक्य आहे ती मी प्रश्नांची नक्की उत्तर देईल. चलो, थँक्यू सो मच. ही कमेंट केल्याबद्दल ताईचे खरंच मनापासून आभार की त्या कमेंटच्या थ्रू मी माझी एक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवू शकले. सो चलो, आता खूप उशीर झालाय. तुम्ही घरात अंधार बघून समजतच असाल की मी कुठे बसून व्हिडिओ शूट करते. देवबाप्पाच्या शेजारी बसली आहे मी आणि तिकडे बसून मी व्हिडिओ शूट करते कारण की बाकीचे झोपलेले आहेत. शांतता आहे म्हणून मी संध्याकाळी हे सगळं बोलू शकते. कारण की मग बाकीचे गाड्यांचे आवाज, माणसांचे आवाज, मग माझा आवाज त्यामध्ये मर्ज होऊन जाईल, तुम्हाला समजणार नाही म्हणून. सो चलो, खूप बोलले मी, खूप तुमचा वेळ घेतला. लास्टपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू सो मच. बाय.